जागी आहेस तू अजून? बघ ना, दिवसभर दंगा घालून आत्ता झोपला. काय ग, उभी काय आहेस अशी? काय बोलायचंय का? नाही, मी सहज. वासंती, कोठी घराचं दार लावलंय का बघतेस जरा? मी विसरले असेल तर तो मेला बोका यायचा. बघशील ना तेवढं जरा? थकलास का रे दिनू? अगो बाई, शुभ्रीने हा असा फोटो कधी काढला? अहो माई, तुम्ही सुद्धा फसलात ना. म्हणजे अहो, हा शुभ्राताईचा फोटो नाहीये, मग हा पार्वती वहिनींचा फोटो आहे. आमच्या मालकांच्या वहिनी पार्वती वहिनी. चल रे, ए विष्णू, माझी म्हातारीची चेष्टा करतोस का नाही? अहो खरंच, मालकांना पाहिजे तर विचारा. ए चिंगे चिंगे, इकडे इकडे इकडे. हा फोटो कोणाचा आहे? आजोबांच्या वहिनींचा. आ, अहो विष्णू काका, तुम्हीच सांगितलं ना मला. अगं हो, पण माईचा विश्वास बसत नव्हता ना माझ्या सांगण्यावर, म्हणून विचारलं. माई, डिट्टो शुभ्रा दिसतात ना? हो हो. अगं पण ही माती कुठून आणली जाता तू? अहो, ही भुयारातली माती आहे. माझं काम होतं म्हणून घेतली थोडीशी. बरं. तुमचं काही ऑब्जेक्शन नाहीये ना? माझं कसलं आलंय ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन अगं तेच ते. तुला पाहिजे असं माहित असतं ना तर घमेलं भर आणून दिली असती. नाही, नको, आता एवढी पुरेशी आहे. बरं, आजोबा कुठे आहेत? थोडंसं बोलायचंय. बैठकीच्या खोलीत आहे. ओके, मी आले. अहो माई, बघताय काय त्या फोटोकडे? खरंच पार्वती वहिनींचा फोटो आहे तो. हो हो. आता हे काय नवीन संकट आहे माझ्या पोरीच्या आयुष्यात, तेवच साने. कोकणात? सुलेखा पुण्याला न जाता कोकणात गेली होती? शुभ्राच्या घरी? दिस इज नॉनसेन्स बाळ. 2 दिवस राहिली ती तिकडे, खोटं बोलून राहिली. आपण पत्रकार आहोत असं सांगून शुभ्राच्या आईकडून शुभ्राबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तिने. कसली माहिती? शुभ्राच्या भूतकाळाबद्दल. व्हॉट रबिश. सुलेखाला हे सगळं करायची गरजच नाहीये. तेच मला तिला विचारायचंय, का केलं तिने असं? आणि ते मी विचारणार आहे आज. तू येणार आहेस माझ्या बरोबर? कुठे? सुलेखाच्या घरी. बाळ, मला वाटतंय आपण शांतपणे या गोष्टीचा इथेच बसून विचार करूया. विचार? कसला विचार करायचा पूनम? गेले काही महिने तुझी बहीण विचित्रपणे वागतेय. आधी ती सोपान काकांना घेऊन मुंबईत आली होती. काही दिवसांपूर्वी सगळ्यांशी खोटं बोलून ती कोकणात शुभ्राच्या घरी गेली होती. ती ज्या दिवशी या घरात येऊन गेली
त्या दिवसापासून निखिलची डायरी आपल्या घरातून गायब आहे. तू कुठलाही संदर्भ कुठेही लावू नकोस बाळ. हे बघ, जर का सुलेखा शुभ्राकडे गेली असती. ती गेली होती पूनम, सगळ्यांसमोर बिंग फुटलंय तिचं. ओके ठीक आहे, पण त्याचा निखिलची डायरी हरवण्याशी काय संबंध आहे? डायरी हरवली नाहीये पूनम, हरवलेली वस्तू घरातच सापडली असती. ती डायरी या घरातून गायब झाली, बाहेर गेली ती. बाळा, तुला असं म्हणायचं की सुलेखाने ती डायरी नेली आहे? मला वाद घालायचा नाहीये पूनम, मला सुलेखाशी बोलायचंय. सुलेखाशी मलाही बोलायचंय, पण हे असं नाही, अचानक तिच्या घरी धडकून नाही. शी इज नॉट अ क्रिमिनल. तिच्या हातून चूक झाली असेल पण. पूनम, तू अजूनही तिचीच बाजू घेतेस? हो, कारण ती माझी बहीण आहे. आणि तू म्हणतोयस ना, गेले काही महिने ती विचित्रपणे वागतेय. आठवण्याचा प्रयत्न कर बाळ, गेले काही महिने काही लोक तिच्याशी कशी वागली आहेत. मी माझ्या मनात खूप गोष्टी साठवून ठेवल्यात. माझं तोंड उघडायला लावू नकोस, कारण मी जर का तोंड उघडलं तर काही लोकांना स्वतःचा चेहरा आरशात बघण्याची सुद्धा लाज वाटेल. आजोबा कालपासून तंगवत ठेवलाय तुम्ही मला. आपण किती वेळा बोललोय यावर, नाही समजत आहे, सांगा ना. काय अगदी तोरा बिरवत होतास ना, सगळी मला कोडी सोडवता येतात म्हणून. सोडून दाखव हे कोड. आजोबा, तुम्ही यासाठी मला इथे बोलवलंय? तुम्ही मला या कोड्याचं उत्तर सांगणार होतात ना? असं नाही सांगणार, आधी हरलो म्हण. बरं, हरलो, बोला. हरलास. आता त्याची शिक्षा म्हणून स्वतःच तोंड बघ आरशात जाऊन. आजोबा काय? शिक्षा घ्यायलाच हवी. आजोबा, तुम्ही आता अगदी लहान मुलासारखं करताय हा? शिक्षा ही शिक्षा, स्वतःच तोंड आरशात बघायचं. घ्या, बघितलं. आता तरी सांगणार आहात का या कोड्याचं उत्तर, की असंच आरश? गॉड, ओ माय गॉड, आजोबा हे काय आहे? नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावका अचैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आजोबा, ओ आजोबा हे काय आहे की नाही गंमत? पण हा तर कुठला तरी श्लोक वाटतोय. अरे भगवद्गीतेतला श्लोक आहे हा. आय कांट बिलीव्ह दिस. आजोबा, म्हणजे महादेव आजोबांनी या सिंपल ओळी फक्त उलट्या लिहिल्या होत्या आणि आपण काय काय तर्कवितर्क लावत होतो, मोडी लिपी वगैरे वगैरे. अरे मी तुला म्हटलं होतं ना, लोकांना कोड्यात टाकून त्यांची उडालेली तारांबळ बघायची हौसच होती महादेव दादाला. पण आजोबा, तुम्हाला हे कसं कळलं असं अचानक? अरे मी नाही मारे, मी मगाशी फुशारक्या मारल्या, पण हे क्षिप्राने शोधून काढलाय. हो, हुशार मुलगी आहे हो. आजोबा, पण काय काय अर्थ काय होतो याचा? हा भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे.
आत्म्याबद्दल सांगताना भगवान म्हणतात, नैनम छिंदन्ते शस्त्राणी. याचा अर्थ ज्याला कुठलंही शस्त्र मारू शकत नाही. नैनम दहती पावकः, ज्याला अग्नी भस्म करू शकत नाही. अचैनम त्वेहयन्त्याप, ज्याला पाणी भिजवू शकत नाही. न शोषयती मारुतः, ज्याला वारा शोषून घेऊ शकत नाही. असा तो आत्मा, अमर, अनादि, अनंत आत्मा. शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि आणि वारा शोषून घेऊ शकत वारा नाही. शोषून घेऊ शकत नाही असं. पण या सगळ्याचा खजिन्याशी काय संबंध आहे आजोबा? म्हणजे महादेव आजोबांनी याच ओळी का लिहून ठेवल्या असतील? कदाचित या ओळींमध्ये एखादा गर्भितार्थ दडलेला असेल. नाही आजोबा, या तर साध्या सोप्या ओळी आहेत. यात कसला आलाय गर्भितार्थ? येस येस आजोबा. किंवा आजोबांना कुठल्या तरी जागेचं इंडिकेशन द्यायचं असेल. जागेचं म्हणजे? म्हणजे तो खजिना अशा कुठल्या तरी ठिकाणी आहे जिथे अग्नी, शस्त्र, वायू, पाणी काहीच पोचू शकत नाही. येस आजोबा. आजोबा आठवा, अशी वाड्यात कुठली जागा आहे किंवा कुठली वस्तू आहे की जिथे शस्त्र, वायू, अग्नी, पाणी काहीच पोचू शकत नाही किंवा त्याचा त्यावर काही परिणाम होऊ शकत नाही. आजोबा, श्रीराम, श्रीराम. सुलेखा, आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू आम्हा सर्वांना खोटं सांगून शुभ्राच्या घरी का गेली होतीस? द्यायची ती उत्तरं दिली आहेत मी दी. आता खरं काय ते सांग. तेच खरं उत्तर आहे दी. सुलेखा, मी तुला किती फोन ट्राय करत होते. तुला इथे बोलून घ्यायचं होतं मला. तू का अवॉइड करतेस आम्हाला? मी तुम्हाला अवॉइड नाही करत आहे दी. मी सिच्युएशन अवॉइड करत होते. मला माहिती होतं इथे आल्यावर काय होणार आहे ते. तू जे काही केलंस त्यानंतर हेच घडणार आहे ना? मला नाही वाटत मी काही पाप केलंय. तुला नसेल, पण मला वाटतंय सुलेखा. आणि आज एक गोष्ट मी तुला तुझ्या तोंडावर सांगतो. तू एक नंबरची खोटारडी आणि आतल्या गाठीची मुलगी आहेस. बाळ, प्लीज. भाबडेपणाचा, विक्टिम असण्याचा खूप उत्तम अभिनय केलायस तू, एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा. बाळ, काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय मी. हिचा निष्पापपणाचा हा मुखवटा आज खरवडून काढायचाच आहे मला. मग त्यामध्ये कुणालाही किती जखमा होत मला परवा नाही. आणखी किती जखमा देणार तुम्ही सगळेजण मला? मी केलेली नाटकं सगळ्यांना दिसतात आणि तुम्ही दारू पिऊन जमिनीवर लोळताना बघितलंय मी तुम्हाला. आधी तुम्ही काय केलं ते बघा आणि मग माझ्याकडे बोट दाखवा. तेच जाणून घ्यायचंय मला की माझ्यावर अशी परिस्थिती का आली, का माझा निखिल असा. गिरवा, पुन्हा जुने पाढे गिरवा. निखिलचा ऍक्सिडेंट कसा झाला, मम्माने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, निखिलची डायरी कोणी चोरली, पुन्हा पुन्हा तेच. हे सगळं पाठ झालंय आता मला. तुम्ही मला 1,00,000 वेळा जरी विचारलं ना तरी तेच उत्तर देईन मी की या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. कळलं? दी, तुझ्या नवऱ्याशी एक शब्दही बोलायची माझी इच्छा नाही. नाहीतर मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. झाला तेवढा अपमान आता पुरे झाला. या जन्मी नाही, पुढचे 7 जन्म आता पुरेल मला तो. पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं याच जन्मात हवी आहेत, आज हवी आहेत, आत्ता हवी आहेत. सांग सुलेखा,
तू का चोरलीस निखिलची डायरी व्हॉट? आणि काय केलंस त्या डायरीचं? स्टॉप इट बाळ. सुलेखाचा अपमान करण्यासाठी मी तिला इथे नाही बोलवलंय. मी अजून फक्त अपमानच केलाय. पण जर पर्या मुलाने हिनं डायरीचं काय केलं ते सांगितलं नाही तर नाहीतर काय? नाहीतर काय करणार तू? मारणार मला? हिट मी? मारा ना, मारा ना. दुसरं करूच काय शकता तुम्ही? दुःख आवरेना असं झालं की मग दारू पिऊन टाईट व्हायचं, आणि संताप आवरेना असा झाला की मग दुसऱ्यावर हात उगारायचा, हो ना? मिस्टर शास्त्री, एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आलात तुम्ही, पण तुमची मेंटॅलिटी अशिक्षित माणसासारखीच आहे. स्टॉप इट. स्टॉप इट सुलेखा. तुम्ही दोघं एकमेकांशी एक शब्दही बोलायचा नाही आता. आणि सुलेखा, यू प्लीज लीव्ह. नाहीतर इथे थांबायचंय कोणाला.